नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंटर सायन्स मध्ये पुन्हा तुमचं स्वागत. आज आपण लेन्सेस मध्ये जो पुढचा भाग आहे ज्यामध्ये आपण लेन्स फॉर्म्युला, मॅग्निफिकेशन, पॉवर ऑफ लेन्स, कॉम्बिनेशन ऑफ टू लेन्सेस, हे जे छोटे छोटे भाग आहेत पण न्यूमेरिकल उदाहरणाच्या साठी अतिशय महत्वाचे आहेत हे आपण बघणार आहोत. तर लेन्स फॉर्म्युला काय आहे? The formula showing the relation between कशामध्ये रिलेशन, तर हा जो भाग आहे नेहमी आपण लेफ्ट हँड साइडनं ऑब्जेक्ट घेतो आणि त्याचं ऑप्टिकल सेंटर पासून अंतर मोजतो. दॅट इज डिनोटेड बाय यू. सो व्हॉट इज यू? डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट डिस्टन्स असं म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर तुम्हाला इमेज मिळते आणि मग तुम्ही ते डिस्टन्स पुन्हा ऑप्टिकल सेंटर पासून मोजता. त्याला आपण व्ही असं म्हणतो. व्ही दोन्ही इकडे असू शकतं, राईट और लेफ्ट. सो इन व्हॉट इज व्ही डिनोट्स? दॅट इज डिस्टन्स ऑफ द इमेज और इमेज डिस्टन्स असं म्हटलं तरी चालेल. सो रिमेंबर यू अँड व्ही. आणि तिसरी गोष्ट की तुम्ही जो फोकल लेंथ म्हणता, या तीन गोष्टीमध्ये आपल्याला रिलेशन मिळवायचं आहे आणि ते लेन्स फॉर्म्युल्यानं आपण दाखवू शकतो. आता हा लेन्स फॉर्म्युला काय? द फॉर्म्युला शोइंग द रिलेशन बिटवीन द डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट यू, द डिस्टन्स ऑफ द इमेज व्ही and the focal length f is called the lens formula, and that is denoted by this equation, that is 1 upon v minus 1 upon u is equal to 1 upon f. So recall once again what is v? That is image distance, v is object, u is object distance, and f is a focal length. So दिस इज अ इम्पॉर्टंट रिलेशन. आता यातले दोन जरी माहीत असले तर तिसरं आपल्याला गणितामध्ये सहज काढता येतं. पण थोडस हे फ्रॅक्शन्स असल्यामुळं तुम्ही हे गणित करताना खूप काळजीपूर्वक करायची. द लेन्स फॉर्म्युला इज सेम फॉर एनी स्पेरिकल लेन्स अँड एनी डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्ट फ्रॉम द लेन्स. आता हे बदल होत नाही. जर तुम्ही बरोबर नियम पाडले तर सगळ्या स्पेरिकल लेन्सेससाठी आणि सगळ्या अंतरासाठी हा फॉर्म्युला सारखाच राहतो. मग तो कॉन्व्हेक्स किंवा बाय कॉन्व्हेक्स लेन्स असो किंवा बाय कॉन्केव्ह लेन्स असो. इट इज हाऊएव्हर नेसेसरी टू यूज द साइन कन्व्हेन्शन प्रॉब्लेम. साइन कन्व्हेन्शन 4 डिस्टन्स लक्षात ठेवायची आहे आणि एक म्हणजे सगळे अंतर ऑप्टिकल सेंटर पासून आपण मोजतो. या साइन कन्व्हेन्शन मध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आता मॅग्निफिकेशन म्हणजे काय? तर बरेच वेळा आपण तो जो लेन्स असतो, जर आपल्याला एखादी वस्तू बघायची असेल तर आपण काय करतो, त्या लेन्सला डोळ्यासमोर नेतो, मागं पुढं करतो. म्हणजे त्याचं काय तर त्याचं आपण त्याला मॅग्निफाय करतो. आता ही जी ॲबिलिटी आहे लेन्सची, तर ह्या ॲबिलिटीला कशासाठी? टू मेक अन ऑब्जेक्ट बिगर. म्हणजे आपल्याला मोठं दिसासाठी आपण लेन्स त्या वस्तूकडे किंवा हलवतो तो मागं पुढं आणि ती मॅग्निफाय त्याची इमेज आपण मिळवतो. सो वी गेट अ मॅग्निफाईड इमेज ऑफ ऑब्जेक्ट नियर टू द कॉन्व्हेक्स लेन्स, म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्सच्या जवळ. आता इथं दोन गोष्टी आहेत की ऑब्जेक्ट छोटा आहे आणि त्याची इमेज ही नेहमी मोठी आहे. तर आपल्याला छोटी वस्तू मोठी करायची, तर ही जी ॲबिलिटी आहे ते लेन्सची, दॅट इज मॅग्निफिकेशन. आता आपण वेगवेगळ्या पैलून या मॅग्निफिकेशन कडे आपण बघू शकतो.
The magnification due to the lens is the ratio of the height of the object h1 to the height of the image h2 to object h1. आता बघा, कॉन्व्हेक्स लेन्सचं उदाहरण घेऊ आपण, ऑब्जेक्ट आणि इमेज. तर आपण इमेजला h2 म्हटलं आणि ऑब्जेक्टला h1 म्हटलं. आता याचं जर आपण रेशो घेतला म्हणजे भागाकार घेतला तर या भागाकाराला आपण मॅग्निफिकेशन असं म्हणतो. आता यामध्ये व्हॅल्यू ज्या आहेत ह्या अर्थातच तीन प्रकारच्या राहू शकतात. एक तर ग्रेटर दॅन 1 किंवा इक्वल टू 1 किंवा लेस दॅन 1 अशा प्रकारे ह्या व्हॅल्यू राहू शकतात. आता हे कशावर अवलंबून आहे, तर h1 तर हा नेहमी वर राहील, त्यामुळे तो पॉझिटिव्ह राहील. आणि h2 हा एक तर वर राहतो म्हणजे व्हर्च्युअल इमेज असली तर, आणि खाली रिअल इमेज असली तर, आणि जर तो खाली असेल तर निगेटिव्ह राहील. म्हणजे इथं पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे मॅग्निफिकेशन यावरही बऱ्याचशा गोष्टी अवलंबून आहे. तर पॉझिटिव्ह जर असला तर मॅग्निफिकेशन तर आपण थोडक्यात सांगू शकतो की इमेज ही व्हर्च्युअल आहे. आणि मॅग्निफिकेशन जर निगेटिव्ह राहिलं म्हणजे खाली आपल्याला ती इमेज मिळते म्हणून मॅग्निफिकेशन निगेटिव्ह. असे वेगवेगळ्या अँगलनं आपण या म्हणजे मॅग्निफिकेशन कडे बघू शकतो. म्हणजे एक पेक्षा मोठा आहे, छोटा आहे किंवा एक वर्तुळ. तर हे आणि पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे या ऍस्पेक्टनं आपण या मॅग्निफिकेशन कडे बघायचं. The magnification to the lens is also related to the distance of the objective and that of the image v of the lens. दुसऱ्या प्रकारे आपल्याला माहिती आहे ऑब्जेक्टचं ऑप्टिकल सेंटर पासूनचं अंतर जे आहे त्याला आपण यू न संबोधतो आणि इमेजचं व्ही न संबोधतो, नाही का. तर इथं आपलं हे जे अंतर आहे हे अंतर काय आहे, यू एवढं आहे. आता मॅग्निफिकेशनची डेफिनेशन पाहताना आपण डिस्टन्स ऑफ द इमेज, हाईट ऑफ इमेज होतं, आता डिस्टन्स ऑफ इमेज अपॉन डिस्टन्स ऑफ द ऑब्जेक्टचं. तर त्याच्यामध्ये आपल्याला व्ही बाय यू हे दुसरं रिलेशन तयार होतं. तर हे मॅग्निफिकेशनचे दोन फॉर्म्युले आपण लक्षात ठेवू. व्हॉट इज व्ही, डिस्टन्स ऑफ द image, and what is u, that is distance of the object. Use your brain power मध्ये आहे. From equation 1 and 2 what is the relation between h1 h2 u and v. तर बघा इथं आपण बघितलं की h2 by h1 म्हणजे इमेज हाईट ऑब्जेक्ट हाईट याला आपण मॅग्निफिकेशन म्हणतो, किंवा दुसरा वे v by u that is image डिस्टन्स आणि ऑब्जेक्ट डिस्टन्स याच्या डिव्हिजनला सुद्धा आपण मॅग्निफिकेशन असं म्हणतो. आता हे दोन्ही याची राईट हँड साईड सारखी आहे, आपलं लेफ्ट सारखी आहे, आर सेम, देअर फॉर राईट हँड साईड्स आर सेम, म्हणजे राईट सुद्धा सारखी राहील. म्हणजे आता हे दोन जर आपण इक्वेट केले तर आपल्याला एक नवीन रिलेशन, याच्यामध्ये 4 व्हेरिएबल्स आहेत. आता h1 h2 v आणि u. बऱ्याच वेळा बऱ्याच गणितामध्ये या फॉर्म्युल्याचं आपल्याला काम पडतं. याच्यामध्ये काय असतं की ह्या दोन गोष्टी जरी 3 गोष्टी दिल्या की चौथी गोष्ट आपल्याला काढता येते. तर हे फार महत्वाचं एक फॉर्म्युला आहे. इज द रिलेशन बिटवीन h1 h2 u and v. So this is the simple answer to this. Take two convex lenses of different size. Collect sunlight on a paper using one of the lenses. आता बघा एक स्मॉल लेन्स घेतला आणि सगळे लाईट आपण उन्हामध्ये धरून ठेवला आणि त्याचं असं ब्राईट स्पॉट मिळवायचा आणि मग तो काय 2-4 मिनिटं असं ठेवला की मग हे काय होतं तुम्हाला माहित आहे. हे लहानपणी
तुम्ही केलेला आहे ते ते जळायला लागतं, तो कागद बर्न होतो. आता काय करू आपण, द पेपर विल स्टार्ट बर्निंग आफ्टर, थोड्या वेळात तो जळायला लागेल. आता नोट द टाइम रिक्वायर फॉर द पेपर टू स्टार्ट बर्निंग. म्हणजे जेव्हा छोटा घेतला होता तेव्हा किती वेळ लागला बर्न व्हायला, तो टाइम साधारणतः लक्षात ठेवा. रिपीट द प्रोसिजर फॉर द सेकंड. दुसरा लेन्स किंवा पुन्हा रिपीट करू. आता हा थोडा बिगर लेन्स घेऊ आपण आणि त्याची पेरीफेरी थोडीशी मोठी राहील, आकाराने मोठा राहील, आणि मग पुन्हा आपण कागद जाळण्याचा प्रयत्न करू. तर आपल्याला पुन्हा एक वेळा टाइम आपण नोट करायचा, किती वेळ लागतो. नोट द टाइम रिक्वायर फॉर द पेपर टू बर्न. आता इथं आपल्याला काही प्रश्न त्याच्या संदर्भात, इज द टाइम रिक्वायर द सेम इन द बोथ केसेस. आता तो छोटा होता आणि हा मोठा आहे, अर्थातच जो मोठा असेल त्याला टाइम कमी लागेल, म्हणजे टाइम काही सारखा नव्हता. तर इथं याच्यात टाइम याला जास्त लागला आणि इथं हे कमी लागला. डिफरंट टाइम रिक्वायर फॉर द पेपर टू बर्न टू स्टार्ट बर्निंग. हे त्याचा आन्सर झाला. व्हॉट कॅन यू टेल फ्रॉम धिस. आता याच्यावरून काय तुम्ही निष्कर्ष काढणार आहे. आता याला टाइम कमी लागला बर्न व्हायला, जास्त लागला म्हणजे याच्यात जे सनलाइट कलेक्ट केले आणि एकत्र केले याचं प्रमाण जास्त होतं. मग सिम्पली आपण लिहू, ए बिगर लेन्स विल कॅप्चर मोर लाईट. हे तर साधी गोष्ट आहे की बाबा त्याच्यावर लाईट जास्त येईल अँड फोकस मोर पॉवर. आणि मग ते जे त्यानं फोकस केला एका ठिकाणी तो जास्त आहे आणि त्याच्यामुळं ते पेपर जळला. आता इथं पॉवर बद्दल आपण अर्थातच ऍक्टिव्हिटी पॉवर म्हणजे काय, लेन्स हे आपल्याला पाहायचं. द कॅपॅसिटी ऑफ लेन्स टू कॉन्व्हर्ज कॉन्व्हर्ज और डायव्हर्ज. इथं बघा कॉन्व्हर्ज, हे जे जे म्हणजे रिफ्रॅक्टेड रे असतात हे कॉन्व्हर्ज म्हणजे दाबणं म्हणून ना एक इकडे. हा जो अँगल आहे हा, हे राईट अँगल असेल तर हा इथं कमी म्हणजे वाढवायचं, म्हणजे कॉन्व्हर्ज करायचं जास्त. और डायव्हर्ज इन्सिडेंट रे. आता कॉन्केव्ह जर असेल तर तो डायव्हर्ज करेल, म्हणजे हा तिकडे लोटेल. कॉन्व्हर्ज म्हणजे आतमध्ये लोटेल, है की नाही. तर ही जी कॅपॅसिटी आहे ते लेन्स, या कॅपॅसिटीला आपण पॉवर असं म्हणतो. मग आता याचा परिणाम काय होतो. समजा आपण म्हटलं हा कॉन्व्हर्जिंग लेन्स आहे, जास्त कॉन्व्हर्जिंग, तर याचा सरळ परिणाम त्या लेन्सच्या फोकल लेंथवर होतो. म्हणजे कसं बघा, आता द पॉवर ऑफ लेन्स डिपेंड ऑन इट्स फोकल लेंथ. कसं होईल बघा. तर तुम्हाला माहित आहे की आता हे जे फोकल लेंथ आहे, आता हा अँगल पहा, हा अँगल जेवढा जास्त असेल तेवढी फोकल लेंथ कमी होईल, बरोबर आहे. म्हणजे कॉन्व्हर्जिंग पॉवर जास्त, फोकल लेंथ कमी. म्हणजे एक वाढते तर दुसरं कमी होते, म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे, बरोबर आहे. म्हणजे फोकल लेंथ आणि पॉवर हे एकमेकाच्या इनव्हर्सल, ज्याला आपण व्यस्त म्हणतो मराठी. तर एक वाढते दुसरा कमी, इनव्हर्स आहे एकमेकाच्या. तसंच इथं बघा, हा अँगल कमी झाला तर फोकस वाढली, म्हणजे एक वाढली दुसरी कमी होते, दुसरी कमी झाली पहिली वाढ. म्हणजे असं जे रिलेशन असते ते इनव्हर्स रिलेशन असं आपण म्हणतो. तर कॉन्व्हेक्स लेन्स ऑफ शॉर्टर फोकल लेंथ बेंड्स द लाईट रे थ्रू लार्ज अँगल. हे झाली कॉन्व्हर्जिंग पॉवर, ही फोकल लेंथवर अवलंबून असते. बरंचसं तुम्हाला कळलं. Similarly, concave lens of very short focal length causes higher divergence. आता बघा, आपण कॉन्केव्हचा विचार करू. कॉन्केव्ह लेन्स मध्ये शॉर्टर फोकल लेंथ, हे म्हणजे आता इथं डायव्हर्जन्स जास्त झाला आणि इथं डायव्हर्जन्स कमी झाला.
नाही मग फोकल लेंथवर काय परिणाम झाला, इथं शॉर्ट झाली. म्हणजे जेवढी डायव्हर्जिंग लेन्स असेल तेवढी फोकल लेंथ शॉर्ट असते, आणि जेवढी डायव्हर्जिंग लेन्स कमी असेल तेवढं फोकल लेंथ जास्त असते. म्हणजे इथं हे जास्त असलं तर फोकल लेंथ कमी, हे डायव्हर्जिंग पॉवर जास्त असली तर कमी असली तर डायव्हर्जिंग पॉवर आपलं फोकल लेंथ जास्त. तर इथं सुद्धा म्हणजे जे रिलेशन आहे इनवर्स. देन द वन विच लॉंगर फोकल लेंथ. आता हे दोन याचं आपण कॉन्व्हेक्स कॉन्व्हेक्स मध्ये दोन्ही बघितलं. आता याच्यावरून आपण डेफिनेशन करू. आपल्याला रिलेशन लक्षात आलं. पॉवर इज द इनवर्स ऑफ इट्स फोकल लेंथ. म्हणून म्हटलेलं आहे पॉवर डिनोट करतो पी न, दॅट इज 1/m. आता इथं आपण एक्झाम्पल घेऊ छोटस. समजा हे 10 सेंटीमीटर आहे फोकल लेंथ. आता यातलं जर आपण 100 भागला तर 0.1 मीटर होईल, कारण इथं हे जे फोकल लेंथ आहे हे मीटर मध्ये व्यक्त करायची आहे, म्हणून आपण ते मीटर मध्ये घेतले. तर पॉवर काढू आपण. तर फॉर्म्युला लिहिला आणि 0.1 टाकला. 0.1 टाकताना हा पॉइंट जर काढला तर एक 0 वर द्यायला लागेल. तर 10D म्हटलेला आहे डायऑप्टर. म्हणजे ज्याची फोकल लेंथ हे 10 सेंटीमीटर आहे, त्याचा पॉवर हा 10 डायऑप्टर असतो. आता बघा दुसरं व्यू. पातळ जर लेन्स असेल तर त्याची फोकल लेंथ हे जास्त होईल, आणि त्याच्यामुळं त्याचं काय होईल की त्याला आपण 100 भागू तर एक शून्य गेल्यानंतर 0.4. आता आपण याची पॉवर काढू 1/f. फॉर्म्युला झाला इथं दिलेला. आता एफ ची व्हॅल्यू टाकू. आता हे जे 4 आहे जर काढून टाकले तर पहिले पॉइंट काढून नंतर भागाकार करू 2.5D. आता बघा इथं फोकल लेंथ कमी पॉवर जास्त, फोकल लेंथ जास्त पॉवर कमी, म्हणजे 1/f. म्हणजे रिलेशन तुमच्या लक्षात ते मुद्दामून आपण घेतलं. त्यानंतर एफ इज एक्सप्रेस इन मीटर. याच्या आधीच्या याच्यात सांगितलं का द युनिट ऑफ पॉवर ऑफ ए लेन्स इज डायोप्टर, दॅट इज डिनोटेड बाय डी. सो पी इज 1/f. पण इथं 1 डायोप्टर करताना आपण एफ ची व्हॅल्यू 1 मीटर जर टाकली तर आपल्याला उत्तर डायोप्टर मध्ये मिळेल. तर इथं आपण लक्षात ठेवू द पॉवर ऑफ ए कॉन्व्हेक्स लेन्स इज पॉझिटिव्ह. तर इथं बघा, कारण हे जे अंतर आहे तुम्हाला माहित आहे अंतर राईटला असतं फोकल लेंथ, आणि म्हणून हे अंतर पॉझिटिव्ह राहील. त्याच्यामुळं कॉन्व्हेक्स लेन्सची पॉवर ही पॉझिटिव्ह असते, आणि एफ इज पॉझिटिव्ह फॉर कॉन्व्हर्जिंग लेन्स. पी इज +2.5D. तर आपण बरेच वेळा हे जे नंबर आहे चष्मे, जे आपण म्हणतो की बा तुम्हाला किती नंबरचा चष्मा लागला, तर कोणी सांगते +0.5 असं वगैरे सांगतात. तर हे जे नंबर्स आहे, निगेटिव्ह पॉवर आहे, पॉझिटिव्ह पॉवर आहे, तर इथं आपण या क्षणी हे सांगू शकतो की पॉझिटिव्ह आहे पॉवर म्हणजे उपयोगात आणलेला, म्हणजे स्पेक्टेकल मध्ये उपयोगात आणलेला जो लेन्स आहे तो कोणता आहे, कॉन्व्हेक्स. आणि अर्थातच पी जर निगेटिव्ह असेल तर लेन्स कोणता वापरलेला आहे, कॉन्केव्ह लेन्स वापरलेला आहे. म्हणजे या क्षणी आपण एवढं लक्षात ठेवा. द पॉवर ऑफ कॉन्केव्ह लेन्स इज निगेटिव्ह. याचं कारणच ते आहे की याची फोकल लेंथ कुठे असते, लेफ्टला असते, आणि लेफ्टला मोजलेले अंतर निगेटिव्ह घेतो आपण. त्याच्यामुळं इथं 10 सेंटीमीटर घेताना -10 सेंटीमीटर घ्यावं लागेल. सो देअर फॉर व्हॅल्यू इज -10D. पॉवर इज निगेटिव्ह, सो लेन्स इज कॉन्केव्ह. अशा आपण फक्त इथं एवढं लक्षात ठेवा, कॉन्व्हेक्स लेन्स पॉवर इज पॉझिटिव्ह, कॉन्केव्ह लेन्स पॉवर इज निगेटिव्ह. आता दोन लेन्सेस कंबाईन करू आपण. इफ टू लेन्सेस
with focal if two lenses with focal lengths f1 and f2 दोन lenses आहे focal length f1 f2 घेतली आणि ते असे अटॅच जर असतील are kept in contact with each other, the combination has an effective focal length given by, आता याचा जो कॉम्बिनेशन होईल त्याचा जो फोकल लेंथ जर काढायची असेल कॉम्बिनेशनची तर आपल्याला हा फॉर्म्युला वापरावा लागेल 1/f इज इक्वल टू 1/f1 प्लस 1/f2. जे पहिल्या याची फोकल लेंथ दुसऱ्या याची तर त्याच्या कॉम्बिनेशनची फोकल लेंथ आपल्याला मिळून जाते या फॉर्म्युला. तर इन्सिडेंट रे आणि हे रिफ्रॅक्टेड रे त्याच्यावरून त्याच्या ज्या फोकस आहे फोकल लेंथ आहे त्याचे दाखवण्याचा आपण प्रयत्न. त्याच्यानंतर इफ द पॉवर ऑफ टू लेन्सेस आर P1 अँड P2, आता सिंपल, देन द इफेक्टिव्ह पॉवर ऑफ देअर कॉम्बिनेशन, म्हणजे दोन याचे पॉवर जर आपल्याला माहित असतील तर आणि ते त्याचं कॉम्बिनेशन केलं दोन लेन्सेस तर त्याचे जस्ट आपण प्लस ऍड करायचे ते दोन पॉवर आणि कॉम्बिनेशनचा पॉवर आपल्याला काढता येतो. दस वेन टू लेन्सेस आर केप्ट टचिंग इच अदर, म्हणजे टच करताना जर असतील द पॉवर ऑफ द combined lenses that is equal to the sum of their individual power. अशा प्रकारे ह्या व्हिडिओ आपण इथं थांबवत आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू.